त्याच्यामध्ये तळेगाव जिंकला होता. मोहन लबडे होते एका बाजूला, तळेगावचे सगळे. अशी मजा यायलाच पाहिजे मैदानाच्या मधोमध. इकडून तिकडे आग लागायला पाहिजे. मॅच जबरदस्त व्हायला पाहिजे. शेवटच्या चेंडूपर्यंत, शेवटच्या षटकापर्यंत यायला पाहिजे. पहिलीच मॅच भोकरपाडा संघाने वेगळा निर्णय घेतलाय. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी त्यांचा मनसुबा असेल की भरपूर धावा करायच्या आणि नंतर गोलंदाजी करताना अडचणीत आणायचं ते तळेगाव वाडी संघाला. स्वरा 11 डे स्पोर्ट्स तळेगाव वाडी, पिंट्या मांडे, अविनाश मांडे यांचा संघ. पंचांचा इशारा येतोय. पहिला चेंडू पडतोय माजी सरपंच चषकाचा. 8:11 पहिला चेंडू. राहुल यादव, तळेगाव वाडी एक्सप्रेस. सागर आगिवले पहिला चेंडू सावध पवित्रा घेतलाय. लॉंग ऑफच्या दिशेने खेळलाय. थोडस लेझी, थोडं एक धाव जास्त मिळते या चेंडूवर. 2 धाव मिळतात त्या सागर आगिवलेला. आणि प्रणित पाटील आहे मालतोडे नॉन स्ट्राईक एंडला. गोलंदाज आहे राहुल यादव तळेगाव वाडी संघाचा. तळेगाव वाडी संघानं अविनाश मांडे आणि पिंट्या मांडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पांडुरंग पाटील यांनाही विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. ऑफस्टमच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय. हा व्हाईट बॉल आहे. धावसंख्या होते भोकरपाडा संघाची आपण पाहतोय बिनबाद 3. तमाम क्रिकेट प्रेमींचं पण आपण इथे स्वागत करूया या सरपंच चषकामध्ये. राहुल यादवचा चेंडू शॉर्ट पॉइंटला, जमिनीलगतचा फटका. चांगली गोलंदाजी करतोय राहुल. अजूनपर्यंत मोठा फटका खेळण्याचा मोका देत नाहीये. अविनाश मांडे खुश आहेत. त्यांना वाटलं की मोठमोठे संघ होते मागच्या टुर्नामेंटमध्ये, तळेगाव वाडी काय जिंकणार, फायनल तर मारू शकत नाही असं त्यांना वाटलं होतं. परंतु पहाटे त्यांना गोड स्वप्न पडलं आणि कोणाचा तरी फोन गेला की बाबा तळेगाव वाडी फायनलमध्ये आलेली आहे आणि फायनल पण मारली. तो पिंट्या मांडे आणि पांडुरंग पाटील यांचा संघ आहे. भोकरपाडा पण कमी नाहीये. कित्येक मैदानं ज्यांनी गाजवलेली आहेत भोकरपाडा संघाने पण. आणि आज त्यांच्याकडे संधी आहे की एक मोठा, आता तळेगाव वाडी फायनल जिंकले 1 लाख रुपयांची. ओपनच्या संघाला, टेंबिवली संघाला त्यांनी पराभूत केलंय. याच्यानंतर जे 2 संघ असतील ते शेडुंग आणि करण जाडे. रिपोर्टिंग करा. पहिली 4 षटकं संपले की आपण टॉस करायला या. हो, खाली राहिला चेंडू. शार्दुल चौधरीला नाही तर गलीमध्ये पण नाही. शॉर्ट फाईन लेगला पण कळला नाही. मला वाटतं किरण मांडे तिथे चकले आणि इथं मात्र आला आहे तो चौकार. राहुल यादव हा चांगला फटका खेळलाय. मिडॉफला क्लिअर केलंय. चेंडू चाललाय सरळ 4 धावांसाठी. येतोय मगाशी 22चा आणि हा येतोय बॅटच्या साह्याने. पाटील यांच्याकडनं 100 रुपयांचं 3 दिवस पारितोषिक आहे. हवेमध्ये चेंडू, हवेमध्ये क्षेत्ररक्षक. चांगला प्रयत्न होता. जरी अपयश आलं परंतु प्रयत्न चांगला केला होता. आणि पहिला षटक मालतोडी संपतंय. राहुल यादवचा 22चा 1 चौकार आला. 1 चौकार मारला तो फलंदाज प्रणित पाटीलनं. आणि धावसंख्या झालेली ती 13 धावा धावपलकावर. तळेगाव मध्ये आपण ही दुसरी प्रकाश झोतातील स्पर्धा पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आलेल्या आहेत. अनिल कुरंगळे तिकडे, त्यांनाही विनंती असेल म्हणून व्यासपीठावर यावं. भोकरपाडा आणि तळेगाव वाडी, DS स्पोर्ट्स स्वरा 11 तळेगाव वाडी आणि शैलेंद्र 11 जय हनुमान
भोकरपाडा अशी लढत मैदानामध्ये पहिली आपण पाहतोय सरपंच चषकाची आणि टॉस जिंकला भोकरपाडा संघानं. चांगला निर्णय त्यांच्या बाजूने आलेला आहे कारण 13 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. एक बाईचा चौकार आला, राहुल यादवनं चांगली गोलंदाजी केली पण बाईच्या चौकारानं मात्र 13 धावा धावपलकावर आलेल्या आहेत. दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी करतायत. एक खेळतोय 3 वर फलंदाज सागर आणि दुसरा आहे तो प्रणित पाटील 5 वर खेळतोय आणि अवांतर 4. 13 धावा 5 अवांतर आहेत. दुसरं षटक घेऊन आले गोलंदाज तन्वीर चौधरी ज्यानं सरपंच आमच्या माजी सरपंच आणि आत्ताच्या सदस्या ताई पवार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पुंडलिक पवार आणि ताई पवार. तन्वीर रीड की हड्डी ज्याला आपण म्हणतो तो तळेगाव वाडीचा तन्वीर पहिला चेंडू डॉट टाकतोय तो फलंदाज प्रणित पाटीलला. स्कोरर आमचे मनोज पाटील. भरत मांडे यांना विनंती आपण व्यासपीठावर या उंचावर मारला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं 3 क्षेत्ररक्षक धावत आहेत. मस्त जेज केला उलट धावत जाऊन झेल घेतलेला आहे. पहिली विकेट गमावतोय तर जय हनुमान शैलेंद्र 11 भोकरपाडा संघ. त्यांचं आम्ही स्वागत करत आहोत. ताई पवार यांच्या ठिकाणी स्वागत आहे या सरपंच चषकामध्ये. जय हनुमान तळेगाव आणि गावदेवी क्रिकेट संघ तळेगाव यांच्या वतीने आयोजित माजी सरपंच सचिनजी तांडेल यांच्या नावाने ही ट्रॉफी आपण पाहतोय प्रकाश झोतातील. पहिली मॅच तमाम क्रिकेट प्रेमींचंही स्वागत करणार आहोत. एक चांगली मॅच आपल्या समोर आहे भोकरपाडा आणि तळेगाव वाडी. एकाने फायनल मारलेले तर कित्येक मैदानावर चांगला खेळ केलेला भोकरपाडा संघ काय करतोय याकडे त्यांच्या पाठीराख्यांचं लक्ष आहे. राऊंड द विकेट तन्वीर चौधरी छोटासा खेळाडू आहे पण मुरलेला आहे. जसं लोणचं मुरल्यानंतर जसं त्याला चव लागते तसा हा खेळाडू आहे. फायनलमध्ये त्याला आपण बघितलं होतं टेंबिवली संघानं भल्या संघानं नांगी टाकायला लावली आणि या तन्वीर चौधरीनं असे रिवर्सचा एक षटकार मारला. 21 धावा एका षटकामध्ये काढल्या आणि ती मॅच टेन्शनमध्ये आणली ती टेंबिवली संघाला. तन्वीर चौधरी राऊंड द विकेट मारा करतोय आणि फलंदाज मात्र आधी चकतोय. 2 चेंडू डॉट गेलेला आहे. या कमी षटकांच्या ओव्हरमध्ये जसे डॉट बॉल येतील तसे धोक्याची घंटा तुमच्या संघासाठी असू शकते. आधी फिरून मारलाय चेंडू किरण मांडे यांच्या हातामध्ये. किरण मांडे तळेगाव वाडीला कधी कोचिंग करतात, कधी मैदानाच्या बाहेर, कधी आत. जे काय पाहिजे ते देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमचे गजानन मांडे यांचे चिरंजीव. बॅटला बॉल लागतोय. आधी बऱ्याच वेळानंतर आपलं खातं उघडतोय. लेग बाज दिलेले पंचांनी आणि सिंगल आलेली अवंतर धावा 6 होतात. भोकरपाडा संघाची धावसंख्या 1 बाद 14 धावा धावपलकावर लागतात. तन्वीर चौधरी चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत फक्त धाव दिली ती 1. 3 चेंडूमध्ये 1 धाव आणि आता आला स्ट्राईक एंडला सागर. चांगली गोलंदाजी 4 चेंडू 1 धाव. षटक मालदोड्यात संपलंय. फक्त धाव दिली ती 1. भोकरपाडा संघ 13 होत्या पहिल्या षटकामध्ये. असं वाटलं की 50 धावा या मॅच मध्ये करेल परंतु लगेच दुसऱ्या षटकामध्ये फक्त 1 धाव तन्वीर चौधरीने दिले. कमबॅक केलंय का आम्ही फायनल मारली या अगोदरची हे त्याने दाखवून दिलेलं आहे. आणि आता मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव संख्या ती 14. पहिल्या षटकामध्ये 13. दुसऱ्या षटकामध्ये 1च धाव आलेली आहे आणि आता 7 धावांच्या सरासरीने धावतोय. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायची आहेत नाहीतर 1 प्लेअर तुमचा आतमध्ये घ्यावा लागेल. याची दक्षता घ्या.
रोहन मांडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. रोहनजी मांडे, भरत मांडे, सगळे आमचे तळेगाव वाडी पानसील पांडुरंग कुरंगळे या मॅचचा आनंद घेत आहेत. नवीन गोलंदाज आलाय तिसरं षटक टाकण्यासाठी तो अनुभवी, सगळ्यात अनुभवी खेळाडू शार्दुल चौधरी. राहुल यादवला खरं तर 13 धावा आल्या, त्यानंतर सिंगल देऊन तन्वीर चौधरीने या मॅच मध्ये आणलेले पुन्हा एकदा तळेगाव वाडी संघाला. फिरून मारलाय, फाईन लेगच्या दिशेने चाललाय, गॅप सिलेक्शन, क्षेत्ररक्षक नाही आणि इथे मात्र हा मिळतोय चौकार. फलंदाज आदिला. चार धावांनी संघाची धावसंख्या होती ती एक बाद 18. शार्दुल चौधरीचा पहिलाच आखूड टप्प्यात चेंडू होता, पुल केला, फिरून मारला फाईन लेग क्षेत्रामध्ये. चांगला फटका लॉंग ऑनच्या वरून चाललाय हा माजी सरपंच चषकाचा पहिला षटकार. तांडेल यांच्याकडनं 100 रुपयांचा पारितोषिक आहे. जशी जशा रात्र वाढतील उद्या दिवस वाढतील ही कदाचित. इथे मात्र आपण पाहतोय, मी म्हणालो की शार्दुल चौधरी एक अनुभवी खेळाडू आहे आणि त्याने मात्र 3 चेंडूमध्ये धावा दिल्या, त्या 17 4 चेंडूमध्ये दिलेल्या आहेत आणि धावसंख्या झालेली आहे भोकरपाडा संघ शैलेंद्र 11 जय हनुमान. भोकरपाडा संघाची नाणेफेक जिंकली, फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 31 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. एक फलंदाज त्यांचा बाद झाला, तो फलंदाज प्रणित पाटील बाद झाला. जोरदार अपील तिकडे मात्र इथे मात्र पंचांनी अपील उचलून धरलंय. खर तर चौकार गेला होता परंतु फलंदाज बाद होतोय. इथे आपण पाहतोय तो सागर.
हॅलो, नवीन फलंदाज बचावले. खरं तर शार्दूल मित्र म्हणेन की जर पायचेत झाला नसता फलंदाज तर पुन्हा एकदा चौकार आला होता. किरण मांडे पाठलाग करत होते परंतु पंचांनी आपलं बोट उंच केलं आणि पायचेत पकडलेलं आहे ते फलंदाज सागरला. सागर आणि प्रणित दोन फलंदाज बाद झाले. धावसंख्या ती या 2 षटका आणि 5 चेंडूमध्ये 2 बाद 31. धीरज आलेला आहे नवीन स्ट्राईक एंडला. धीरज आणि शार्दूल चौधरी मालतोडे शेवटचा चेंडू टाकत असावा. आपलं पहिलं आणि संघाचं तिसरं षटक टाकतोय. 17 धावा दिल्या होत्या. हाही चौकार गेला होता खरं तर पण पायचीत पकडलं पंचांनी आणि विकेट मिळाली ती शार्दूलला. 31 धावा धावपलकावर आहेत. आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतोय का शार्दूल. हो, ब्लॉक होल मध्ये टाकला हा चेंडू. मला वाटतं काहीच समजलं नाही. मला वाटतं सुईमध्ये धागा व्हावा असा मला वाटतं पाठीमागे चौकार मिळालेला आहे तो भोकरपाडा संघाला. मगाशी बचावला होता मी म्हणालो. आणि धावसंख्या झाली 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 2 बाद 35. पस्तीस 3 ओव्हरमध्ये 35. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 13. दुसऱ्या ओव्हरमध्ये 1. 2 ओव्हरचा खेळ संपला तेव्हा 14 होते आणि या षटकामध्ये आल्या 21. शार्दूल चौधरीच्या महागडं षटक ठरलं. धावसंख्या झाली ती 35. शेवटच्या षटकामध्ये भोकरपाडा संघासाठी जर का 14-15 धावा आल्या तर मात्र ते 50 पर्यंत अर्ध षटकापर्यंत बदल मारू शकतात. परंतु बघूया शेवटचं षटक कोणाच्या वाटायला येते. तळेगाववाडी संघाच्या योगेश तांडेल. प्रेक्षकांच्या संख्येमध्ये वाढ होत चाललेली आहे. यानंतरची मॅच असणार आहे ती शेडुंग आणि तळेगाव करंजाडे आणि शेडुंग. करंजाडे म्हटलं की खरं तर मोठी ग्रामपंचायत आहे. सगळे आमचे पाहुणे आपण पाहतोय. भूषणजी पारंगे, सतीश माडिक, दिलीपजी कर्णूक, प्रल्हाद शेठ मुंडे, अनंत पाटील, बाळाराम जांभळे, ताई पवार आमच्या माजी सरपंच आणि आताच्या विद्यमान सदस्य आहेत ज्यांच्या नावाने ही ट्रॉफी खेळले जाते ते सचिनजी तांडेल साहेब. या गावातील सगळे आमचे ग्रामस्थ. पहिला चेंडू गोलंदाज योगेश तांडेलचा चांगला पडलाय. तांडेलांची ही मॅच आहे आणि योगेश तांडेल मात्र पहिला चेंडू डॉट टाकतोय आणि स्ट्राईक एंडला जो फलंदाज आहे आधी खेळतोय वैयक्तिक आपल्या 11 धावांवर खेळतोय. 1 षटकार त्यानं मारलाय. 11 धावांवर खेळतोय आणि सामना करतोय तो योगेश तांडेलचा. चांगला फटका, आवाजच गोड आलाय, स्वीट एरिया मध्ये लागलाय. चाललाय मिड विकेटच्या वरून तळेगाव मध्ये हा षटकार. सिंगल आलेली आहे. दुसरी धाव धोक्याची परंतु इथे मात्र चेंडू उडाला. अन्यथा धोका झाला असता भोकरपाडा संघाच्या फलंदाजाला. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय 2 बाद 43. आधी मात्र चांगली फलंदाजी खेळतो वैयक्तिक आपल्या 19 या धावसंख्येवर ज्याच्यामध्ये त्याने 2 षटकार मारलेत आधीनं आणि धावसंख्या इथे आपण पाहतोय 2 बाद 43. योगेश तांडेल तळेगाव वाडीचा हा गोलंदाज. चेंडू हवेमध्ये आहे. सिली मिडॉनला टिपला जातोय तो फलंदाज आधी. हॅलो,
करंजाडे या दोन्ही संघांच्या संघटनाकाला विनंती करतो की नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं. रितेश नवीन फलंदाज रितेश आगिवले मैदानामध्ये चाललाय. एक चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट आपण पाहतोय, क्लास क्रिकेटचं पाहायला मिळतोय या मैदानावर. तळेगाव सारख्या एका छोट्याशा गावामध्ये ही दुसरी नाईट रजनी आपण पाहतोय. माजी सरपंच आदरणीय सचिनजी तांडेल यांच्या नावानं आपण पाहतोय. जय हनुमान आणि गावदेवी क्रिकेट संघ तळेगाव आयोजित ही स्पर्धा आणि त्याची पहिली मॅच आपण इथे पाहतोय. मस्त धावसंख्या चांगली उभारतोय भोकरपाडा संघ, कारण फायनल मारले मागची तळेगाव वाडीनं 2 दिवसापूर्वी 29 तारखेच्या पहाटे. इथे टेंबिवली सारखा जो भिवंडीचा संघ होता, ज्याने मोठमोठ्या बामण डोंगरी, चांबारली, पोसरी मोठमोठे संघांना गारद केले. हो, ब्लॉक हॉलमध्ये टाकलेलं आहे. वसंत शेठ आगिवले यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. रोहित घरत आणि गोविंद ओम साई मोटर्सचे सदस्य आहेत. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. आमचे विशाल मुंडे पण या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही स्वागत आहे. योगेश तांडेल मस्त गोलंदाजी, 2 चेंडू डॉट टाकले आहेत आणि इथे मात्र 43 झालेले आहेत. 2 चेंडू शेवटचे डॉट टाकलेत. मी विनंती करणार आहे की पाहुण्यांचं स्वागत इथे आपण करणार आहोत. भूषण पारंगे यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. भूषणजी पारंगे जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत आणि उपसरपंच आहेत, एक चांगले क्रिकेटर आहेत. लक्ष्मण शेठ पारंगे यांचे सुपुत्र माजी सरपंच भूषण पारंगे यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. म्युझिक लाव रे. माजी सरपंच आणि भारतीय जनता पार्टीचे नेते मी सचिनजी तांडेल यांना विनंती करेन की त्यांनी भूषण पारंगे यांचं स्वागत करावं.
संघाला शार्दूल चौधरी आलाय स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू खेळून काढलाय, सन्मान दिलाय. ताई पवार यांचं स्वागत करण्याची विनंती मी या सचिन तांडेल यांच्या सौभाग्यवती सौ संचिता तांडेल यांना मी विनंती करेन की त्यांनी ताई पवार यांचं स्वागत करावं. विशाल मुंडे यांना विनंती आपलं स्वागत इथे करण्यात येईल. आणि आमचे सगळे ग्रामस्थ इथे मॅच मध्ये आपण पाहतोय 24 चेंडू आणि 44. पहिला चेंडू डॉट आला तो गोलंदाज रितेश आगिवलेचा. रितेश आगिवले ऑफ स्टंपच्या थोडं बाहेर वाकून खेळायचा होता, लांब होता थोडा, शरीरापासून दूर ठेवला. आणि दुसरा चेंडू रितेश आगिवले डॉट टाकतोय. मागची फायनल मारलेला हा संघ आहे तळेगाव वाडी संघ. राम पाटील यांना विनंती आपलं स्वागत इथे करण्यात येईल. राम पाटील, ताई पवार यांचं इथं स्वागत. एका बाजूला स्वागत सुरू आहे, एका बाजूला मॅच चालू झालेली आहे. 44 धावा करणार का तळेगाव वाडी संघ हा प्रश्न पडलाय. तर त्यांच्या सपोर्टरना तिसरा चेंडू रितेश आगिवले भोकरपाडा एक्सप्रेस, शैलेंद्र 11 जय हनुमान भोकरपाडा. 3 चेंडू आतापर्यंत डॉट टाकलेत. पहिल्या षटकामध्ये भोकरपाडा संघाचे आले होते 13, दुसऱ्या षटकामध्ये आली होती 1, तिसऱ्या षटकामध्ये आले होते 17, 21 आणि चौथ्या षटकामध्ये 8. आदरणीय सौ आमच्या पूनम तांडेल, पूनम प्रल्हाद तांडेल यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. आणि आमच्या हिराताई तांडेल, विनोद तांडेल यांनाही विनंती आहे आपलंही स्वागत इथे करण्यात येईल. सगळ्या महिला मंडळी इथे मात्र ऑफस्टमच्या बाहेर व्हाईट बॉल येतोय. ज्योती रवींद्र तांडेल या सगळ्या महिला मंडळींचाही इथे स्वागत करण्यात येईल. अतिथी देव भव. 3 चेंडू डॉट टाकले, त्याच्यानंतर सिंगल आलेली आहे ती व्हाईटच्या रूपामध्ये. चाचपडत खेळतोय थोडा शार्दूल, परंतु ठंडा करके खाने वाला खिलाडी आहे. चेंडू हवेमध्ये, चेंडू हवेमध्ये, विकेट गमावतोय शार्दूल चौधरी आणि जल्लोष करतायत ते भोकरपाड्याचे खेळाडू. अमीर, नाव अमीर आहे, तशीच कामगिरी करावी लागेल. आणि समोर येतो राहुल यादव. 4 चेंडू, सिंगल पण आली नाही, एक व्हाईट बॉलची फक्त धाव आलेली आहे. आणि अजूनही 43 करायचे आहेत. चेंडू शिल्लक असेल मला वाटतं आहे 20. गोलंदाज रितेश आगिवले वेगावर स्वारून हा चेंडू मात्र जसा मिळाला होता एक चौकार 22चा, इथे मात्र पंजा मिळालेला आहे तो भोकरपाडा संघाच्या विरुद्ध तळेगाववाडी संघाला. उपयोगी पडतोय का हा बोनसचा? होळी नाही, दिवाळी नाही, आणि 5 धावा मात्र मिळाल्या त्या बोनसच्या. रोहिणी समीर तांडेल यांचंही स्वागत इथे करण्यात येईल. रितेश आगिवले, सगळं काही चांगलं चाललं होतं भोकरपाडा संघाच्या बाजूने. असा एक चेंडू टाकला ऑफस्टंपच्या बाहेर आणि व्हाईट बॉलवर चौकार मिळाला. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू अडवलाय, अंतिम क्षणी चेंडू अडवलाय. 3 धाव मला वाटते मिळत आहेत. 3 धावा मिळत आहेत त्या फलंदाज अमीरला. 3 धावांनी संघाची धावसंख्या होते. 44 धावांचा पाठलाग करताना 9 धावा. एक खराब चेंडू मात्र दिशाहीन झाला गोलंदाज की मग दशा होते. 5 धावांचा जो बोनस मिळाला. रितेश आगिवलेने जी गोलंदाजी केली होती, 4 चेंडू टाकले, एकही धाव नव्हती दिली, एक व्हाईट बॉलची धाव आली होती. आणि त्यानंतर मात्र जो व्हाईट बॉल आणि चौकार आला, तिथे मात्र थोडासा या मॅच मध्ये आलाय तो तळेगाववाडी संघ.
करंजाडे आणि शेडुंग दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करूया नाणेफेक करण्यासाठी. षटकार हॅट्रिक साठी दिनेश पाटील यांच्याकडनं 2000 रुपयांचं पारितोषिक. अशोकजी पाटील यांचंही स्वागत येथे करण्यात येईल. अशोकजी पाटील त्यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या झाली ती 9 धावा 44चा पाठलाग करतोय आपण पाहतोय तळेगाववाडी संघ. ऑफस्टंपच्या बाहेर लाईन आणि लेथ आता मात्र खराब आहे. चांगलं चाललं होतं फक्त स्टंप मध्ये बॉल टाकायचे होते राहिलेले. 2 चेंडू राहिले होते. 4 चेंडूवर फक्त 1 धाव आली होती. त्याच्यानंतर वाईट बॉल चौकार आला. त्याच्यानंतर वाईट बॉल आणि आता मात्र परिस्थिती जिथे 11 धावांची सरासरी राखायची होती तिथे आता धावसंख्या झाली ती 10. शेवटचा चेंडू टाकतोय रितेश आगिवले. राहुल यादव मिड विकेटच्या दिशेनं मस्त फिल्डिंग. खरं तर चांगली फिल्डिंग. सगळ्यांना वाटलं चौकार जाईल पण तो क्षेत्ररक्षक चपळ होता आणि त्यानं मात्र हा चेंडू अडवला आणि धावा मिळाल्या त्या फक्त 2. अशा पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 12 धावा आलेल्या आहेत. 11ची गरज होती. 4 चेंडूमध्ये एकही नव्हती. वाईट बॉलची 1 आली. त्याच्यानंतर वाईट बॉलचा चौकार आला. त्याच्यानंतर आल्या धावा आणि आता मात्र झाल्या त्या 12. असं वाटलं होतं की फायनल ज्यांनी मारली तळेगाववाडी संघ तो या स्पर्धेतून बाहेर जातो की काय पहिल्याच मॅचमध्ये. कारण शार्दुल चौधरी पण आऊट झाला होता. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करत होता तो रितेश आगिवले. मात्र 4 चेंडू सुंदर टाकले. त्यानंतरचे 2 चेंडूमध्ये धावा आल्या त्या 11. शेडुंग संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. करंजाडे संघाच्या कर्णधारांना आपण विनंती करूया. ही मॅच संपत आलेली आणि याच्यामध्ये विनरची मॅच असेल नंतर लगेच. पांडुरंगजी पाटील आणि अविनाश मांडे यांना विनंती आहे की आपण आपलं स्वागत येथे करण्यात येईल. बाबू मांडे यांच्याकडनं पण हॅट्रिकसाठी षटकारांच्या 2000 रुपये. दिनेश पाटील यांच्याकडनं 2000 रुपये. तवा गरम आहे. फलंदाजासाठी चांगली संधी आहे. संघ पण जिंकू शकतो आणि तुम्हीही जिंकू शकताय. 18 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही करायचे आहेत. अनंत कुरंगळे आडव्या बॅटनं मारला मिड विकेटला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. कोणतीही चूक नाही करत आणि फलंदाज बाद होतोय तो तळेगाववाडी संघाचा आमिर. एक लगेच यायचा प्रतिस्पर्धी संघाचा संगणक या ठिकाणी आपली प्रतीक्षा करतोय. तर विनंती करतो की आपण लगेच तातडीनं यायचं. 17 चेंडू 32. या मॅच नंतर सैराट बैलाची एंट्री होणार आहे. पानशिलचा कुरंगळे परिवाराचा सागर कुरंगळे यांचा सैराट मागच्या वेळेस सोन्या आणि सुंदर आला होता. रितेश पाटील यांचा गोलंदाज आहे भोकरपाडा संघाचा आपण पाहतोय. प्रणित पाटील समोर आहे तो तन्वीर चौधरी. तन्वीरनं ओळखलं. विकेट गेलेली आहे. सावध पवित्रा घेतला. कट केला चेंडू. ढकलला मिड विकेटला. सिंगल घेतलेली. आपलं खातं उघडलं. धावसंख्या झाली ती 13. अजूनही करायचे 31 चेंडू शिल्लक असेल ते 16. पहिल्या षटकामध्ये रितेश आगिवलेने सुरुवात चांगली केली होती. 4 चेंडू डॉट टाकलेले. त्याच्यानंतर व्हाईट बॉल टाकला. त्याच्यानंतर पंजा आला व्हाईट बॉलचा. त्याच्यानंतर आल्या त्या 2-3 धावा आल्या आणि त्याच्यानंतर व्हाईट 12 धावा त्यानं दिल्या 2 चेंडूमध्ये. ऑफस्टंपच्या बाहेर दीपक पाटील वळलेले आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत. नाही तर एक प्लेअर तुमचा 4थ्या षटकामध्ये आतमध्ये घेतला जाईल. कडक नियम आता आलेले आहेत सगळीकडे. गोरख धुमाळ डेरिव्हलीचे आमचे
जी 1 नंबर आणि 2 नंबरची ट्रॉफी आपण पाहतोय ती आपल्याला गोरखजी धुमाळ यांच्याकडनं देण्यात आलेली आहे. उसारली आणि डेरवली सदस्य आहेत. ऑफस्टमच्या बाहेर, त्याच्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर दिशाहीन गोलंदाजी केली तर संघाची दशा होते. भले षटकार मारला तरी चालेल, काही सांगतात, पण वाईट बॉल नको, नो बॉल नको. एक नो बॉल पडला आणि त्याच्यावर फटका आला तर मॅचची सगळी चित्र उलटी होतात. इथे मात्र पुन्हा एकदा प्रणित पाटील तयार आहे. समोर आहे तो फलंदाज राहुल यादव. राहुल यादव स्टॉप केला. खरं तर गलीमधल्या क्षेत्ररक्षकांना चेंडू थांबवला, नाही तर विकेट पडली असती, चौकार गेला असता. आणि इथे मात्र सिंगल आलेली आहे. लेग बायची सिंगल आलेली आहे. धावसंख्या वाढते. 44 धावांचा पाठलाग करतोय इथे आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे ती 15. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. एक धाव घेतलेली आहे. सिंगलच आलेली आहे. चांगली गोलंदाजी करतोय प्रणित पाटील. धावसंख्या झालेली ती 17 धावा झालेल्या आहेत. टॉस करायला या करंजाडे आणि शेडूंग विनंती करतोय दोन्ही संघाच्या कर्णधारांना. यावेळेस आपण पाहतोय स्ट्राईक एंडला येतो राहुल यादव. तन्वीर चौधरीसाठी हे मैदान लकी आहे. प्रणित पाटील तयार आहे. कट केला चेंडू, कट केलाय. युक्ती लढवली होती, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, परंतु क्षेत्ररक्षकांनी पण चाणाक्ष होता, चेंडू अडवला, नाही तर चौकार नक्की मिळाला असता. तो राहुल यादवला. एका धावेने संघाची धावसंख्या होती 18. 44 धावा करायचे तळेगाववाडी संघाला जिंकण्यासाठी. पहिल्या मॅचमध्ये ज्यांनी टेंबिवली सारखा जो भिवंडीचा संघ होता, ज्यांनी मोठमोठ्या बामणडोंगरी असेल, चांबारले असेल, पोसरी होती, आणि अशा वेळेस सगळ्यांना हरवून तो संघ पुढे आला होता. आणि यांनी मात्र लो लॉर्ड्समधून त्या संघाला हरवलं होतं. बैठक शॉट, घुटण्यात एक, तमाशात एक, मिड विकेटच्या वरून लांबच लांब षटकार. तुम्हाला नक्कीच, परंतु इथे गरज आहे आता 20 धावांची जिंकण्यासाठी. याच गोलंदाजाने पण 12 दिल्या. भोकरपाडा संघाने एकच करायचं होतं, स्टंप टू स्टंप गोलंदाजी करायची होती. आतापर्यंत सरस असते भोकरपाडा संघ, परंतु वाईट बॉल टाकले, दिशाहीन गोलंदाजी केली, आणि या मॅचमध्ये स्वतःहून त्याने तळेगाव वाडील संघाला पुन्हा एकदा आणलेलं आहे. BM पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भालचंद्र पाटील त्यांचे माजी उपसरपंच. अजूनही एक षटकार मारला तरी दिनेश पाटील यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. ते फलंदाज राहुल यादवला. धावसंख्या झाली 24. जिंकण्यासाठी आता करायचे आहेत 20. चेंडू शिल्लक आहेत 12. गोलंदाज आहे भोकरपाडचा एक गोलंदाज. आता ही जोडी फोडावी लागेल. एक कमीत कमी धावा या षटकामध्ये द्याव्या लागतील. त्याचा प्रयत्न, परंतु लक्ष नव्हतं राहुल यादवचं. आता लॉंग ऑनच्या वरून खेचलाय हा दर्जेदार षटकार. पाटील यांनी 1000 रुपयांचं पारितोषिक लावलं होतं, आणि ते 1000 रुपयांचं पारितोषिक पटकावलंय ते राहुल यादवनं. लक्ष नव्हतं आपलं, शार्दूल चौधरीचं आपण नाव घेत होतो, परंतु राहुल यादवनं आपलं काम चोख बजावलेलं. कारण धावसंख्या झालेली 44 धावांचा पाठलाग करताना तळेगाव वाडी जो DS स्पोर्ट्स स्वरा 11 अविनाश मांडे आणि पांडुरंग पाटील यांचा संघ आहे. धावसंख्या झाली ती 31. अजूनही 13 करायचे आहेत. आता मात्र तळेगाव वाडी
जवळजवळ चाललेला आहे. आता भोकरपाड्याला काहीतरी करावं लागेल. शैलेंद्र 11 जय हनुमान भोकरपाडा चांगला चेंडू डॉट टाकलेला आहे. मॅच टफ होणार यात शंका नाही, परंतु आतापर्यंत 60-40 झालेली आहे. 2 षटकारांना मात्र या मॅचमध्ये आलेला आहे. तो तळेगाववाडी संघ करंजाडे आणि शेडूंग नाणेफेक करण्यासाठी या ही मॅच आता संपत चाललेली आहे. उंचावरून मारलाय राहुल यादव. मॅच संपवायला गेले, स्वतः संपतोय की काय. षटकार तन्वीर तन्वीर मालतोडे बाद झालाय आणि हा षटकार मारण्याचा प्रयत्न होता मिड विकेटच्या वरून. भरपूर पैसे षटकारांसाठी लागलेले आहेत. त्याच्या मागे लागू नका. मॅच कशी जिंकता येईल याकडे लक्ष ठेवा. सनी दादा लगेच यायचं. 8 चेंडू आणि आता ते 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी मला धावसंख्या झालेली आहे ती 31. म्हणजे अजून 13 करायचे आहेत. मॅच चांगली आहे, शेवटपर्यंत रंगणार. सन्नी कैकाडे या ठिकाणी आलेले आहेत. शेडूंग संघाच्या कर्णधाराला विनंती करूया, नाणेफेक करण्यासाठी आपण विनंती करूया. भूषणजी पारंगी यांना विनंती करूया नाणेफेक करण्यासाठी. वसंत शेठ आगिवले या 2 पाहुण्यांना आपण विनंती करूया. 8 चेंडू 13, 7 चेंडू 13. कमबॅक केले या गोलंदाजानं. आधी या गोलंदाजानं कमबॅक केले. 2 षटकांचा खेळ संपला तेव्हा 24 होत्या आणि आतापर्यंत 7 धावा मालतोटे दिलेले आहेत. 5 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे. टिचून मारा करतोय तो. आधी समोर आहे तो फलंदाज अनिकेत आणि नॉन स्ट्राईक एंडला राहुल यादव. राहुल यादव जास्तीत जास्त स्ट्राईकला कसा येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. शेवटचा चेंडू मिड विकेटला चाललाय. सिंगल घेतलेली आहे. दुसरी धाव घेत आहेत. धोका होऊ शकतोय. इथे मात्र 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावांनी धावसंख्या झाली ती 33. जिंकण्यासाठी आता 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. भोकरपाडा आणि करंजाडे संघानं मालतोडे टॉस जिंकलेले आहेत. शेडूंग आणि करंजाडे. करंजाडे आणि शेडूंग दोन्ही पनवेल तालुक्यातील संघ आहेत. इथे आता भोकरपाडा संघाला एक असा गोलंदाज काढावा लागेल की जो 10 धावा देईल. 10 पेक्षा कमी. 11 धावांची गरज आहे. 11 धावांची सरासरी होती. पहिल्या षटकामध्ये आल्या 12, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 12, तिसऱ्या षटकामध्ये मी तुझ्याशी बोलतो नाही तर मग स्कोरर दुसरं बसव. लाईव्ह आहे ना, आम्हाला आपल्याला दोष येईल. काय सांगतात बॉल किती आहे असं लक्षात ठेव. मी सांगतो किती स्कोर झाला तू सांग मला. आम्ही बघत नाही ना, स्क्रीन तिकडे. 11 धावांची अजूनही गरज आहे. आपण बघतोय भोकरपाडा संघानं नाणेफेक जिंकली. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना चांगली फलंदाजी केली. फक्त दुसऱ्या षटकामध्ये जी 1 धाव आली ती कुठेतरी डोकेदुखी ठरणार आहे ती भोकरपाडा संघाला. या धावांचा पाठलाग जर तळेगाववाडी संघाने केला तर त्यांना वाटेल की त्या षटकामध्ये 5-6 धावा आल्या असत्या तर आपली स्थिती मजबूत असते. परंतु क्रिकेटमध्ये जर तर चालत नाही आणि जर तर शिवाय क्रिकेट नाही. आता मात्र 11 धावा करायच्या आहेत. जिंकण्यासाठी शेवटचा षटक टाकण्यासाठी आलेला आहे तो गोलंदाज धीरज. शैलेंद्र 11 जय हनुमान भोकरपाडा संघाचा धीरज. आणि स्ट्राईक एंडला आता राहुल. राहुल स्ट्राईक एंडला आहे. नॉन स्ट्राईक एंडला अनिकेत. 10 वर खेळतोय राहुल. 1 षटकार त्याने मारलेला आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी तळेगाववाडी संघाला 11 धावांची गरज आहे. धीरज पाटील नवीन गोलंदाज आहे. शेवटचा षटक खरं तर सगळं भविष्य भोकरपाडा संघाच्या त्याच्या हातामध्ये. 6 चेंडू आणि 11ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. 6 चेंडू 11. नंतर सैराजची एंट्री होणार आहे. त्या अगोदर 2 आलेले आहेत बघा आतमध्ये श्वान. त्यांची पण नावं सांगा. चंगू मंगू.
रोजचं त्यांची जागा आहे. खरं तर आपण नवीन आहोत इथे. ते म्हणत असेल की हे कशासाठी आलेत. धीरज धीरज पहिला चेंडू मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून नाही तर वरून चाललाय दमदार शानदार षटकार. लक्ष नव्हतं. राहुलचं लक्ष होतं षटकारावर. जगदीश कडपे यांच्याकडनं 3 षटकारांसाठी ₹1000 परंतु आता गरज आहे 5च धावांची. 5 चेंडू 5 षटकाराला डॉट आलाय. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यामुळे आता या मॅच मध्ये तळेगाववाडी आलेला आहे. 4 चेंडू 5. बघितलं आपण रिचची मॅच भूषण पारंगेने बघितली असेल. 26 धावांची गरज होती. शंकर पारंगेला 25 धावा मारल्या 5 चेंडूमध्ये. शेवटच्या चेंडूवर 1 झाली नव्हती. कित्येक क्रिकेट आपण पाहतो. हल्ली षटकार मारणं सोपं आहे, सिंगल काढणं कठीण आहे. चेंडू हवेमध्ये मिड विकेटला. क्षेत्ररक्षक मात्र इथे मात्र बघत राहिला आणि चाललाय त्याच्या डोक्यावरनं हा षटकार. तळेगाववाडी संघ जिंकलेला आहे. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि भोकरपाडा संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला. आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन.